नमस्कार मंडळी, तर तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि बघू शकता भला मोठा फणस आहे. तर आज याला आपला कापण्याचा बेत आहे आणि बघा केवढा आहे तो. आणि हा बरका फणस आहे. 4 दिवसापूर्वी काढला होता हा. तर आज याला कापायचा आहे आणि पूर्ण पिकला आहे तो. आणि याला आता आपण कापून घेऊ आणि तुम्हाला दाखवतो याच्यामधले गरे केवढे आहेत. आता याला आपण कापायला सुरुवात करू. तर सुरुवातीला आपण मधून एक असा उभा कोयतीने त्याला कापून घेऊ आणि 2 साईडने तो असा फाकवायचा असतो आपल्याला. तर आता बघा आई आता कापते फणस. जरा तो अजून एक दिवस पिकायला पाहिजे होता, पण आम्ही अगोदरच कापला, कारण अजून एक दिवस लेट झाला असतं ते गरे जास्त बुळबुळीत होतात त्याचे. आजचा दिवस चांगला आहे, 3 दिवस आहे झालेत. आता मध्ये जरा इथे थोडं खोलगट कोयतीने कापून घ्यावं लागेल आणि त्याच्यानंतर 2 साईडने तो फाकवून असा पसरवायचा असतो. आणि मध्ये त्याला फणसाच्या मधल्या साईडला ती पाव असते फणसाची, त्याला चारकाण असं म्हणतात, ते काढावं लागतं. त्याच्यानंतर सगळे गरे सुट्टे होतात ते. जरा जोर लावायला लागतो आहे, कारण तो अजून तसा घट्ट आहे, पण आतमधून जास्त अजून तो असा दबला नाही आहे. म्हणजे जो आपला कापा फणस असतो ना, तसाच आहे तो. हे बघा आता पाव कापून घेतो आम्ही. आता तो असा पूर्ण पसरेल फणस दाखवतो तुम्हाला मी. गरे दिसायला लागलेत आता याच्यामध्ये. हे बघा, घराची साईज मोठी आहे. हे बघा, आता तो पूर्ण पसरून त्याच्यामधले आपल्याला पाव काढायचे आहेत. बघा केवढे मोठे गरे आहे त्याचे. आणि हा एकदम परफेक्ट आहे खाण्यासाठी, म्हणजे अति असा हाताला तो बुळबुळीत लागत नाही, व्यवस्थित लागतो गरा खायला. आणि या फणसाचे गरे खूप गोड आहेत. हे बघा, गऱ्याची साईज बघा केवढी आहे ती. आता सुरुवात केली आहे गरे काढायला. आणि याला जास्त चीक वगैरे पण नाही आहे. हाताला जो चीक लागतो आपल्या, तो नाही आहे जास्त याला. हा बघा, मध्येच फक्त चीक लागला आहे. जी फणसाची पाव आहे त्यालाच फक्त तिथे मध्ये आहे चीक लागला, बाकी कुठे चीक नाही आहे. खोबरेल तेल हाताला लावल्यानंतर जास्त करून तो आपल्याला लागत नाही चीक. त्यामुळे गरा कापताना कधी पण पहिल्यांदा खोबरेल तेल लावून घ्यावे. आणि आता एक एक गरे आपल्या डब्यात टाकतो, पण स्टीलचा जो डबा आहे त्याच्यामध्ये. हे बघा, 3 दिवसापूर्वी काढला होता फणस आणि हाताला करत होता तो. एक मला वाटला होता 2-3 दिवसात पिकेल, आणि तसंच झालं, पिकला आहे फणस. झूम करून दाखवतो. हा बघा गरा केवढा आहे याचा. खायला अतिशय गोड आहे हा फणस. आमच्या खालच्या साईडलाच आहे तो, तिथे मोठं झाड आहे फणसाचं, पण त्याला ते मोठे फणस आहेत ते खालच्या, म्हणजे आपल्या हाताला लागतील एवढेच आहेत, आणि वरती वरती छोटे छोटे फणस आहेत ते. हे बघा गरे. गरे आपण आता काढून घेऊ, सगळे एक एक काढावं लागेल आणि त्याच्यामध्ये ठेवावं लागेल. हे बघा, ह्या साईडला पाव आहे मध्ये. आणि आता गरे काढून घेऊ. एक नाही म्हटलं त्याच्यात 50-60-70 गरे मिळतील आरामात, कारण फणसच तेवढा आहे. ही बघा, अशी पूर्ण ही जी पाव आहे ना, हे काढून घेतल्यानंतर गरे सुट्टे होतात, म्हणजे चिकटलेले असतात ते बाजूला होतात. मग गरे काढायला म्हणजे बरं पडतं आपल्याला. हे बघा, आणि आता भांड्यात तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, एवढे गरे झालेत काढून. आता हा अर्धा डबा भरेल असं वाटतं मला याच्यामध्ये, या गऱ्याने. हां, तेवढे गरे आपल्याला मिळतील आता. हे बघा, आता पूर्ण अर्धे काढून झाले आहेत. हे मध्ये आहेत. याच्यातला मी तुम्हाला दाखवत होतो एक काढून गरा. हे बघा, समोर दिसतं ते मोठे गरे आहेत, 2-3 आहे ते. ते हात घालून काढावं लागतं, कारण मी हाताला तेल वगैरे लावलं नाही, तरी पण काढतो, दाखवतो तुम्हाला गरा. हे बघा, गऱ्याची साईज बघा केवढे आहे, मोठे गरे आहे ते. सुरुवातीला मला वाटलं की हा कापा आहे, पण नाही, बरका फणस आहे. हे बघा, आणि गरे मस्त आहेत, रसभरीत गरे आहेत ना. तुम्ही 5-6, 4-5, 6, 4-5 गरे खाल्लात तर तुमचं पोट भरून झाल्याने, एवढे मोठे गरे आहेत ते. अजून एक झाड आहे खाली, पण ते छोटे गरे आहेत. हे कसं मोठं आहे. हे बघा, हे गरे मोठे आहेत. तर धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि इतरांना पण शेअर करा. धन्यवाद.